यावेळी पहिला चेंडू गोलंदाज ओमकार तावडेचा सुपर कव्हरच्या क्षेत्रात देखना बहारदार फटका. क्षणाची ही उसंत ही क्षेत्ररक्षकांना न देता चेंडू सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. डावाची सुरुवात ही चौकारानं निश्चितपणे डावकुऱ्या हाताचा फलंदाज गौरव करताना दिसतोय. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ असेल तो अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकातील बाकी. मात्र चौकारानं येणाऱ्या काळात येणाऱ्या कालखंडात धोक्याची अधिसूचना ती पूर्वसूचना एका चौकारानं देतोय तो गौरव. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा पुलचा फटका. हा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक हे चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु ऐन मोकळ्याच्या क्षणी चेंडू हा क्षेत्ररक्षकांना दगा देतोय, क्षेत्ररक्षकांना चकवा देतोय व डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर टोलावला जातोय तो 4 धावांसाठी. 4 धावेनं सांघिक धावसंख्या ही लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके फलंदाज डावकुरे हाताचा गौरव सडेकर टोलवतोय व 8 धावांची लयलूट 8 धावांची खलबत्ती ही बिनीच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळते, ती आजच्या दिवसातील अंतिम सामन्यादरम्यान. यावेळी क्रिकेटच्या परिभाषेतील सबमरीन डिलिव्हरी अर्थातच चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आडव्या बॅटनं फटका टोलवण्याचं स्वप्न हे डावकुऱ्या हाताच्या गौरवचं भंग पावता येते. एका नियोजनबद्ध चेंडूनं उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करताना दिसतोय व चेंडू सुपूर्त केला जातोय तो डावकुऱ्या हाताच्या वेगवान गोलंदाज अर्थातच शिरगावचा सुपुत्र ओमकार तावडेच्या हाती चेंडू हा सुपूर्त केला जातोय. सांघिक धावसंख्या ही 3 चेंडूच्या सांगती अखेरीस तब्बल 8 धावा या धावफलकावर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाजाची फळी ही निशब्दित करणारी फेकी गोलंदाज ओमकारची चेंडू पाहता क्षणी मोठा फटका टोलवायचा पवित्रा हा डावकुऱ्या हाताचा गौरव घेतोय. मात्र उजव्या यष्टीच्या किंचितसा बाहेर चेंडू हा गोलंदाज ओमकार तावडे राखतोय व फलंदाजाला हुलकावणी देणारी त्याची फेकी ही निर्धाव गणली जाते ती धावफलकावर. यावेळी देखील मधल्या यष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या किंचितसा बाहेर जातोय. वळसा घेणाऱ्या चेंडूवरती फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत डावकुऱ्या हाताचा फलंदाज गौरव जखडला जातोय. परिणामतः चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू गणला जातोय तो धावफलकावर. यावेळी देखील यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू लागोपाठचा तिसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय तो गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. लागोपाठचे 4 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते ती पहिल्या व पहिल्या षटकात नाममात्र 2 चौकारांचा समावेश 8 धावा धावफलकावरती. सुस्थितीतील पहिले 2 चेंडू हे चौकारासाठी टोलल्यानंतर गोलंदाज आपलं वर्चस्व फलंदाजावरती कायम राखतोय. पहिल्या 2 चेंडूंवर जरी माझ्या गोलंदाजीतनं चुका झाली असली तरी उर्वरित 4 चेंडूंवर मोठे खानी फटके मी तुला टोलवू देणार नाही असा तो पवित्रा घेत लागोपाठचे 4 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत ते डावकुऱ्या हाताच्या गौरवला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील माधव हा सज्ज होताना दिसतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक महत्त्वपूर्ण दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पहिल्या षटकात नाममात्र 8 धावा खर्च केल्या त्या डावकुऱ्या हाताच्या गोलंदाज ओमकार तावडेनं. मात्र त्याचंच अनुकरण मी देखील माझ्या षटकामध्ये करेन असा निर्वाळा तो आपल्या कर्णधार युवराज कदमला देतोय व गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो पंचांच्या डाव्या हाताकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. प्रथमतः तो आपलं क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवतोय ती मैदानाच्या चौफेर बाजूला केवळ 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात दिसत आहेत ते रवळनाथ ओरोस क्रिकेट संघाच्या माध्यमातून.
यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू झेलची अपील केली जाते पंचांच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी पंच चेंडू हा स्क्वेअर असल्याचा निर्वाळा समालोचन कक्षामध्ये देत आहेत. चेंडू हा आपल्या नियोजित क्षेत्राचं उल्लंघन करतोय, आपल्या मर्यादेचं उल्लंघन करतोय व तदनंतर दंडात्मक स्वरूपाचे एकेरी धाव पंच गोलंदाजाला ठोठावतायत. अवांतर स्वरूपात एक धाव ही निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाच्या सांघिक गोठ्यात जमा होते व एकेरी धावेनं सांघिक धाव फलक बदलताना दिसतोय. तो एक षटकाच्या सांगती अखेरीस 9 धावा या धावफलकावर. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात देखना फटका. धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचने दोन्ही फलंदाज. मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर एकेरी धाव मैदानामध्ये हरणाची गती राखत चित्त्याच्या चपळीनं पूर्ण करताना दिसत आहेत. महत्वपूर्ण एकेरी धाव निघते ती दुहेरी षटकातील पहिल्या चेंडूंवर व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती दुहेरी आकड्यात तब्बल 10 धावा धावफलकावर बिनबाद. अशी सुस्थितीतील सुरुवात मात्र या आजच्या दिवसातील अंतिम सामन्यात पाहायला मिळते ती निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा पवित्रा. यावेळी फलंदाज गौरव सडेकर घेतोय. मिस टायमिंग फटका, जमिनीलगतचा फटका हा शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात टोलावला जातोय. तेथील क्षेत्ररक्षक प्रथमतः चेंडूवर आपला ताबा मिळवतोय व लिलया चेंडूचा परतावा केला जातोय व त्याला योग्य बॅकअप हे सिली मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळत नाममात्र निघते ती सदरच्या फटक्यावर एकेरी धाव व एकेरी धावेने सांघिक धाव संख्या ही 11 धावा. यावेळी पुन्हा एकदा लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुरेख फटका हा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. वैभव परब हा स्क्रीनवर येतोय. मात्र आपल्या क्षेत्ररक्षणानं अतिरिक्त दुसरी धाव मी माझ्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घेऊ देणार नाही असा तो पवित्र राखतोय व लिलया त्या तत्परतेने केलेली फेक ही निघते ती नाममात्र एकेरी धावेसाठी. एकेरी धावेनं सांघिक धावफलके बदल होतोय. तब्बल 12 धावा धावफलकावर बिनबाद. अशी सुरुवात कोलगाव क्रिकेट संघाची. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू आपल्या नियोजित क्षेत्राची उल्लंघन करणारी फेकी ही गोलंदाज स्वप्नीलची पर्यायानं जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत दंडात्मक स्वरूपाची एकेरी धाव ही गोलंदाज स्वप्नीलला ठोठावली जाते ती प्रमुख पंचांच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपाच्या एकेरी धावेची जोड ही कोलगाव क्रिकेट संघाला प्राप्त होते व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 13 धावा धावफलकावर. दुहेरी षटक प्रगतीपथावर सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील. यावेळी पुन्हा एकदा लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रात टोलावला जातोय. फेकी जर थेट यष्ट्यांच्या दिशेने असती तर निश्चितपणे गुरु निर्गुणला माघारी परतावं लागलं असतं. मात्र विपरीत दिशेने फेकी त्यामुळे निर्धाव चेंडूची नोंद होते ती या ठिकाणी धाव फलकावरती. निर्धाव चेंडू अखेर स्थिरावलेला धावफलक व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 13 धावा धावफलकावर. दुहेरी षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील माधव हा सज्ज होतोय. यावेळी आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा पवित्रा. प्रथमतः चेंडू शरीराला स्पर्श करतोय व तदनंतर यष्ट्यांचा वेध घेतोय. साप त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय तो डावकुऱ्या हाताच्या गौरवचा. गौरवचे मनसुबे, गौरवचं वादळ या मैदानावरती क्षमवणारी गोलंदाजी ही अखेरच्या क्षणी कारणीभूत ठरते ती उजव्या हाताचा गोलंदाज स्वप्नील माधवची. संघाला बसतोय तो महत्वपूर्ण पहिला हादरा. सांघिक धावसंख्या जैसे ती स्थिरावलेली तब्बल 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात अजून एक गुणवान खेळाडू मालवणचा खेळाडू अर्थातच सुनील मालवणकर हा मैदानावरती आपली पावलं वळवतोय. सकाळच्या पहिल्या सामन्यात ज्याने षटकार चौकरांची बोलीभाषा ही प्रतिस्पर्धी संघासमोर केली तो अष्टबैलू खेळाडू मैदानात पावलं टाकतोय तो सुनील मालवणकर.
मोठ्या फटक्यांसाठी बहुचर्चित असलेला फलंदाज, डीप मिडविकेटच्या क्षेत्रात मोठे फटके टोलवण्यास ज्याची ख्याती कीर्ती, असं सुनील मालवणकर पंचांकडनं गार्ड घेतल्यानंतर स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होतोय. तो फटकेबाजी करण्यासाठी समोर मात्र त्याचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभा टाकलेला रवळनाथ ओरोस क्रिकेट संघाचा सफलताप्राप्त गोलंदाज स्वप्नील माधव सज्ज होतोय. तो गोलंदाजी मार्कवर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, हा गोलंदाज स्वप्नील माधवचा, निरुत्तरित फळी ही अखेर सुनील मालवणकरची बचावात्मक पवित्र्यात फटका खेळला जातोय व स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्यात या ठिकाणी धन्यता मानतोय तो स्वप्नील माधव. कोणतीही धाव घेण्याचा लिहिलाय प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा दिसत नाही. निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते ती महत्त्वपूर्ण दुसऱ्या व 2 अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांच्या सांगती अखेरीस दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारत निमंत्रण स्वीकारत या ठिकाणी निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही प्रति षटकामागे 6 धावांपेक्षा किंचितशी जास्त धावगती राखत तब्बल 13 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत, त्या एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केलेला दिसतोय. पर्यायानं क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही विखुरली जाते. ती अनिवार्य पॉवर प्लेचे निर्बंध हे समाप्तीच्या दिशेने गेल्यानंतर वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक महत्त्वपूर्ण तिहेरी षटक सज्ज होतोय. तो गोलंदाज शेखर राऊळ मात्र समोर आघाडीचा फलंदाज बिनीचा फलंदाज गुरुनाथ निर्गुण एका बाजूने पाय रोवून फटकेबाजी करताना दिसतोय. तो निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने ज्याने नुकताच मैदानाचा ताबा घेतला तो सुनील मालवणकर सज्ज होतोय. यावेळी डावकुरे हाताचा गोलंदाज फिरकीचा अस्त्र वापरतोय. मात्र हलकेच बॅटची लेमन कट घेत प्रथमता चेंडू हा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, नंतर चेंडूचा प्रवास हा वाईडिश गलीच्या दिशेने होताना दिसतोय. मात्र सुरेख असं बॅकअप हे संघ सहकार्याचं लाभतंय ते युवराज कदमला. फेकी केली जाते ती नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने गोलंदाज शेखरच्या दिशेने. तोवर दुहेरी धावांची क्रमप्राप्त लहर ही मैदानावरती व या 2 धावांच्या मदतीनं सांघिक धावसंख्या ही 15 धावा धावफलकावर, 2 षटक व एका चेंडूच्या सांगती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जमिनीला समांतर, जमिनीला एकरूप विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीला घरंगळत फटका निघतोय. तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात जॉन फर्नांडिस चेंडूवर येतोय व लिलया आपल्या फेकीनं दुहेरी धाव प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज घेणार नाहीत याची तो दक्षता घेत नाममात्र निघते ती एकेरी धाव ही एका सरळ फेकीवरती व एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या ही 16 धावा धावफलकावर. उजव्या स्टीवरचा चेंडू सुरेख फटका हा डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. दुहेरी धाव घेण्याची लालसा, मात्र ही लालसा अनिवार्य असल्याचं एका सरळ फेकीद्वारे तेथील क्षेत्ररक्षक हा ठामपणे सांगतोय. नाममात्र निघते एकेरी धाव व सांघिक धावसंख्या ही 17 धावा. पदलालित्य दाखवत पुढे सरसावत विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका हा सिली मिडऑफच्या क्षेत्रात टोलावला जातोय. छोटेखानी क्षेत्ररक्षक हा चेंडूवर पोहोचतोय व लिलया चेंडूचा परतावा केला जातोय. तो गोलंदाज शेखर राऊळच्या दिशेने. तोवर नाममात्र निघते ती एकेरी धाव व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 18 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ताकदवान फटका हा सुनील मालवणकरच्या फळीतून क्षणाची ही उसंत क्षेत्ररक्षक आला न देता चेंडू सीमारेषा पार करतोय. तो 6 धावांसाठी. षटकारानं मात्र सांघिक धावसंख्या ही 24 धावा धावफलकावर. ज्या अपेक्षित फटक्याची आवश्यकता होती कोलगाव क्रिकेट संघाला तो महत्त्वपूर्ण विश्वसनीय फटका टोलवतोय तो सुनील मालवणकर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने देखना फटका. 2 क्षेत्ररक्षक एका बाजूला जॉन फर्नांडिस व दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव कोणत्या रीतीनं चेंडू हा सीमारेषा पार करतायत ते पाहतायत. चौकारानं षटकाची सांगता होते ती 3ऱ्या व 3 षटकाच्या सांगते अखेरीस या ठिकाणी 28 धावा धावफलकावर झळकवताना दिसतोय तो प्रथम फलंदाजी करणारा निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघ.
मात्र उर्वरित 3 षटकात काय घडेल, काय बिघडेल, किती धावांचा उच्चांक हा कोलगाव क्रिकेट संघ जमा करतोय, पर्यायीनं गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती राहतोय, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील बदल होणं ही गरजेची बाब. आमचे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री संतोषजी मरे यांना मी विनंती करतो की मायक्रोफोनवर आपण आपल्या यापुढील खेळाचं धावतं समालोचन तमाम क्रीडा रसिकांच्या समोर पोचवायचं आहे. धन्यवाद सागर कदम. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाखेरीज 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय निर्गुण अँड सन संघ. दोन्ही संघासाठी एक महत्त्वपूर्ण सामना आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघाला या मॅचमध्ये संघर्ष हा करावा लागेल. गोलंदाजीत बदल होतोय. वैयक्तिक हे दुसरं तर संघाकडनं सांघिक महत्त्वपूर्ण 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुसज्ज होतोय. स्वप्नील माधव हा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू हलकेश चेंडूला ड्राईव्ह केलाय. बॉल बॅक टू ड्राईव्ह केला. एक धाव ही पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाते. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते. लिहिलेल्या धावफलकावर धावसंख्या 29 धावा या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय तो निर्गुण अँड सन संघ. या संघासाठी एक महत्त्व तर निश्चितच विचार केला तर दोन्ही संघासाठी लाखाचे 12,000 करणारा सामना. रवनाथ ओरस विपक्ष निर्गुण अँड सन संघाला. षटकातील पुढील चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू ड्राईव्ह केला. एक सुरेख फटका ऑन ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिहिलाया एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे. एका बाजूने सुनील मालवडकर तर संघर्ष करताना आपल्या संघासाठी तो सुनील मालवडकरच्या बॅटमधनं दुहेरी धावसंख्येने धावफलक हे पुढे सरकले परावर्तित होते. ते 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या मॅचमध्ये दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. तर पाहायचा आहे कोणता संघ हा संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातोय. तर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सुसज्ज होतोय स्वप्नील नामकचा गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू समोर उडवला. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. डीप वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेखे बाहेर रन केली. अप्रतिम फटका सुनील मालवडकरच्या बॅटमधनं आणि 6 धावेने धावफलक परावर्तित होते. नाममात्र धावफलकावर 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 37 धावा. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. करो या मरो जिंकू किंवा मरो महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एका बाजूने संघर्ष करताना एक अकेला सेना बरोबर सुनील मालवणकरच्या बॅटमधनं अप्रतिम फटका. 37 लॉस ऑफ 1 विकेट. 37 धावा आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर. यावेळी स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन सेफ हँड मध्ये झेल टिपला. एक प्रतिम झेल मात्र पाहिला तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. सुनील मालवडकरची खेळी संपुष्टात देते. एक मोठ्या फटकेची या षटकामध्ये खेळी संपुष्टात देते. तर एक मोठा मोहरा मात्र माघारी परततोय. तो डग आउट बॅक टू पॅव्हलियन डीजे. तर नवदीप न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय. गोट्या राणे हा फलंदाज. न्यू फलंदाज नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय 4थ्या क्रमांकासाठी. 7 चेंडू 19 धावांची खेळी सरते शेवटी संपुष्टात येते. सुनील मालवडकर एक टेनिस क्रिकेटचं विश्वातील मोठं नाव. तर एक निर्णायक खेळी सरते शेवटी संपुष्टात येते. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोट्या न्यू बॅटर गोट्या मैदानात पावलं टाकतोय. गोट्या कुबल न्यू बॅटर. षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील प्रतिम चेंडू उजव्या इष्टूचा चेंडू होता. तेज तरार गती होती चेंडूला. बॅगच्या रेंजमध्ये आला नाही चेंडू. बॅगचा चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहत होतो यष्टीरक्षक.
तर निर्धाव चेंडूने या चेंडूची गणना होते. तर या षटकातील हा 5वा चेंडू निर्धाव गणला तो गोलंदाज स्वप्नील माधवचा. षटकातील सांगता करणारा शेवटचा चेंडू असेल तो 4थ्या क्रमांक षटकातील पहिल्या इनिंगचा खेळ आणि हे 4थं षटक क्रमांक प्रगतीपथावर. धावफलक हे स्थिरावलंय 37 धावा. एक महत्वपूर्ण 2 संघासाठी हा सामना. ओ यावेळी सुरेख फटका पाहायला भेटतोय. डिवाइडिश लॉंगला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. या एकरी धावसंख्येने धावफलक परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या पुढे सरकली ती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 या इनिंगचं असेल तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओमकारचं षटक हे दुसरं तर संघाकडनं 5वं षटक महत्वपूर्ण घेऊन ओमकार तावडे हा गोलंदाज सज्ज होतोय. संध्याकाळच्या 17 मध्ये एक महत्वपूर्ण सामना चालू आहे. निर्गुण अँड सन्स विपक्ष रवनाथ ओरस संघ या 2 संघामध्ये एक महत्वपूर्ण सामना. छत्रपती चषक 2022 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आयोजक आपण पाहता छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला. सुंदर असं भव्य दिव्य नीटनेटकं आयोजन आणि या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस. तमाम रसिक प्रेक्षक मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत करतोय. कारण प्रेक्षक ही कुठच्याही स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा छत्रपती मित्रमंडळाकडनं खूप 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 मनपूर्वक आभार सर्व प्रेक्षकांचे. तर वळूया मैदानाकडे. षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार तावडे हा गोलंदाज. वैयक्तिक ओमकारचं दुसरं तर संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण 5वं षटक. या पहिल्या इनिंगचं धावफलक स्थिरावलंय ते 38 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय ओमकार तावडे हा गोलंदाज. लेफ्ट हँड राऊंड विकेट यावी. इनसाइड आउटचा फटका. चेंडूचा प्रवास डिवाइडिश लॉंग आपला एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय तो 5व्या षटकामध्ये ओमकार. तर एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालं. धावफलकार धावसंख्या 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 संघांमध्ये महत्वपूर्ण सामना एक संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केला. चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय बॅकअप होतोय तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे. तो डायरेक्ट हिट होतोय आणि पंचांकडनं थर्ड अंपरसाठी. फलंदाज बाद असेल तर अंपायरकडनं निर्णय येतोय फलंदाज बाद यावं लागेल. बॅक टू पॅव्हलियन धावचीच्या स्वरूपात काही अस्तित्वही नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न अंगठली येतोय आणि एक मोठा हातरा बसतोय तो निर्गुण अँड सन संघाला. 3ऱ्या गड्याच्या स्वरूपात 3 गडी बाद धावफलकावर. धावफलक हे 40 धावा. तर गुरुनाथ हा माघारी परतोय धावचीच्या स्वरूपात. 3ऱ्या गड्याची वर्णी लागते. धावफलकावर 40 धावा. प्रथम फलंदाजी करतोय निर्गुण अँड सन संघ. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक मोठा हादरा बसतोय तो मात्र गुरुनाथ याच्या स्वरूपात. न्यू बॅटर नितेश राऊळ हा मैदानात पावलं टाकतोय. याच्यावर मोठी जबाबदारी संघाकडनं विचार केला तर संघाचं ट्रम्प कार्ड असेल तर एक मोठमोठे फटके घेण्यासाठी माहीर असलेला एक हार्ड हिटर तो मैदानात पावलं टाकतोय तो नितेश राऊळ. त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकच्या दिशेने
गोट्या कोबल त्याला साथ देण्यासाठी समोर. तर षटकातील हा पुढील चेंडू गोलंदाजी मार्गवर सुसज्ज असेल ओमकार तावडे. हा गोलंदाज एक अनुभवी असा गोलंदाज तो ओमकार. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर ओमकार. ओ यावेळी मोठा फटका, अप्रतिम, बिग 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 हिट, अप्रतिम फटका आल्या इरादे स्पष्ट केले. डगआउट मधनं सेट होऊन आलेला फलंदाज नितेश राहुल ऑन द फायर. 46 धावा, अप्रतिम फटका. नितेश राहुल मॅन फॉर्म रेडी, बाहुबली म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला. तोच फलंदाज पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. एक मोठा फटका ओमकारच्या गोलंदाजीवरती. पुढील चेंडू यावेळी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पहिल्या चेंडूवरती आल्याला एक मोठा फटका, त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. एक निर्धाव चेंडूने ओमकार हा गोलंदाज. आतापर्यंत धावफलक हे स्थिरावलंय 46 धावा. षटक क्रमांक 5 व 46 लॉस ऑफ 3 विकेट. राऊंड विकेट यावेळी थोडा खाली राहिलेला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू गणले जाते ते ओमकार कडनं. तो ओमकार गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. एक षटकार खर्चिक केला, आल्या नितेशने त्याला षटकार टोलवला, त्यानंतर कमबॅक केला. पुन्हा मी ती चूक करणार नाही, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठा फटका देणार नाही, हा इरादा आता गोलंदाजाचा. अनुभवी अशी नटलेली गोलंदाजी ती मात्र ओमकार तावडेची पाहायला भेटते. 2 शब्द निशब्द करून टाकणारे चेंडू ते नितेशला. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर ट्रॅकवर सज्ज होतोय ओमकार. रामडुरके यावी क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. पायचीचं अपील झालं होतं, लेग बिफोरचं लेग अपील मात्र पंच पेटवून लावतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धावी महत्वाची. या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालं. लिहिलं या धावफलकावर धावसंख्या 47 धावा, 47 धावा 5 षटका अखेरीस. पाच षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. 5 षटकार अखेरीस 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण सामना निर्गुण अँड सन्स विपक्ष रवनाथ ओरस या 2 संघाला. कारण रवनाथ ओरस संघ तर एक सामना विजय आहे, तर निर्गुण अँड सन संघाला आपल्या संघासाठी हा विजय पण महत्व असेल. तर रवनाथ ओरस संघ हा सामना जिंकलेल तर निश्चितच पुढील फेरीत प्रवेश करेल. तर एक निर्गुण अँड सन संघाला हा महत्वपूर्ण सामना. पहिल्या विजयाची प्रतीक्षा करताना निर्गुण अँड सन संघ आणि तो संघर्ष करताना हे 2 संघ. तर पाहायचंय कुठला संघ हा संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातोय आणि कुठल्या संघाचा संघर्ष थांबतो आणि त्या संघाला पराभव हा पत्करावा लागतो. ही आलेली वेळ ठरवणार. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कोट एन कडनं मयूर पेडणेकर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण शेवटचं सांगता करणारं भैरवी घालणारं आणि स्लॉक ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर हा सज्ज होतोय. तो कोट एनकडनं पहिला चेंडू फेस करण्यासाठी नितेश राहुल. अटॅक मोर द विकेट या विलोवर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने टोलवला चेंडू. चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण येतोय. चित्त्याच्या पायने वाखंड जोग क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या 2 फलंदाजीमध्ये पाहायला भेटला आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते आणि धावफलकावर धावसंख्या 49 धावा. 49 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट इन प्रोग्रेस या पहिल्या इनिंगचं शेवटचं सांगता करणारं स्लॉक ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर पेडणेकर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. तर दुहेरी या धावसंख्येत धावफलक 49 धावफलकावर. सुंदर काउंटिंग, सुंदर स्कोरिंगचं काम आमच्यासोबत यशवंत किनेकर जे आमच्यापर्यंत पोहोचवतात. यावेळी फुल टॉस चेंडू ऑन साईडला चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त करून टाकली जाते. तर एकेरी धावसंख्येने अर्धशतकी धावफलकावर 50 धावा मात्र पाहायला भेटत आहेत. निर्गुण अँड सन संघ प्रथम फलंदाजी करताना शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. आतापर्यंत 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. तर या शेवटच्या षटकातील 3रा चेंडू मयूर पेडणेकर. मोर द विकेट यावेळी फुलर लाईनचा चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला.
पुलर लाईनचा चेंडूवरती सरते शेवटी चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला आणि त्रिफळची धुतोय तो फलंदाज गोट्या. बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीचे. न्यू बॅटर नवदीप फलंदाज संतोष राऊळ. न्यू बॅटर नवदीप फलंदाज संतोष मैदानात पाऊल टाकतोय आणि हा महत्वपूर्ण सामना रंगतोय तो संध्याकाळच्या सत्रामध्ये निर्गुण अँड सन्स विपक्ष रवनाथ ओरस संघ. हा सामना महत्वपूर्ण सामना, कारण दोन संघांमध्ये संघर्ष आहे मित्रांनो. म्हटलं तर मनगडामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर कोणतंच काम अशक्य नाही. अशक्य अशक्य करावे लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. संघर्ष करावा लागेल कारण महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर पेडणेकर. संतोष पुढील चेंडू फेस करण्यासाठी न्यू बॅटर. ओ या व्हीलवर फुल टॉस चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं. डीप वाईड लॉंगाला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळताना धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. खराब क्रिकेट, कारण अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक, त्या षटकामध्ये एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न अनगटली येतोय आणि एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन ऍक्सिडेंट पाहिलं ना. तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. एक मोठा हादरा बसतोय तो मात्र निर्गुण अँड सन संघाला. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय राकेश पवार. तर नितेश राहुल माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात. क्रिकेटची आत्महत्या. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो 7व्या क्रमांकासाठी राकेश पवार. धावफलक हे स्थिरावलंय ते 51 धावा. 51 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस या इनिंगचा शेवटचा षटक. ओ यावी मोठा फटका पाहायला भेटतोय. चेंडू चा प्रवास होतोय डीप वाईड लॉंग. आपला क्षेत्ररक्षक आहे सेव्ह हँड मध्ये झेल टिपला. एक मोठा हादरा बसतोय तो. वारंवार हादरे बसतात ते निर्गुण अँड सन संघ. कुठेतरी बॅकफुटवर येतोय. 51 धावसंख्येवर 6 गडी यांची वर्णी लागली. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो अंकुश बांबर्डेकर. तो 8व्या क्रमांकासाठी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये विचार केला तर निर्णायक षटक ठरतंय ते गोलंदाज मयूर पेडणेकरचं. अप्रतिम निशब्द करणारी, कंजूशी करणारी गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी पाहिली ती या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ती मयूर पेडणेकरकडनं. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. मयूर पेडणेकर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या, 2 ब्रेक थ्रू, 1 धावचीत झाला या षटकामध्ये. तर अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी. तर न्यू बॅटर मैदानात स्ट्राईक यांच्या दिशेने पुढील चेंडू, शेवटचा चेंडू सांगता करणारा, भैरवी गाडणारा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे तो अंकुश बांबाडेकर. या इनिंगचा शेवटचा चेंडू मयूर बॉलिंग मार्कवर. ओ यावेळी सुरेख फटका. डीप वाईड लॉंगाला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक घेतोय वाखंड जोग. चित्त्याच्या पहिली क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा मिळवतो तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येत वळताना. तर 2 धावीने धावफलक हे परावर्तित झालं. बऱ्याच वेळाने निशब्द असलेले धावफलक थांबलेलं पुढे सरकलंय आणि धावफलकावर धावसंख्या. धावफलकावर 53 धावा. धावफलकावर 53 धावपर्यंत मजल मारतोय तो. प्रथम फलंदाजी करतोय निर्गुण अँड सन संघ. 6 षटका अखेरीस 53 धावा जमवतो. तर 54 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. ते प्रतिस्पर्धी संघासमोर आहे तो श्री रवनाथ ओरस संघाला. तर पाहायचं आहे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कोणता संघ हा संघर्ष करतोय. तर या मॅचमध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल, या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल, कारण या मॅचमध्ये तुम्हाला कष्ट केलं तर यश नक्कीच मिळेल. कारण महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी करो या मरो. तर उर्वरित निश्चितच दुसऱ्या इनिंगकडे वळूया, दुसऱ्या डावाकडे वळूया. तर धावाचं पाठलाग करायचं आहे. 54 धावा, 36 चेंडू. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. सिंधुदुर्गाचा बुलंद आवाज आपण निश्चितच आपल्यासोबत जुळतील. रेडिओ आवाज अशोकजी नाईक
असेल तर मी थांबतो, काही या स्पर्धेतून रजा घेतोय. धन्यवाद. सामन्यादरम्यान बक्षीस पुरस्कृत होतंय ओम स्पोर्ट्स मापण क्रिकेट संघाकडून. गोलंदाज अंकुश बांबर्डेकर साठी प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक ओम स्पोर्ट्स मापण यांच्याकडून या ठिकाणी पुरस्कृत होतंय. या लढतीकडे मित्रांनो सगळ्यांच्या नजरा थोडंसं पुन्हा माहिती सांगतोय. या मॅचच्या दरम्यान पहिला सामना गमावला तो रवळनाथ ओरोस क्रिकेट संघानं, त्यानंतर दुसरा सामना जिंकला. ही तिसरी लढत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची. तर दुसऱ्या बाजूनं निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघ पहिला सामना गमावतोय, दुसरा सामना गमावतोय आणि तिसऱ्या सामन्यात अखेरच्या सामन्यात बघूया काय घडतंय मैदानात. जर या संघानं हा सामना जिंकला तर नक्कीच 3 संघ असतील. एका बाजूनं आदि आर्यन देवले क्रिकेट संघ आजच्या दिवसात 3 सामने सलग जिंकतोय, जो टॉपला पोहोचतोय. परंतु दुसऱ्या बाजूनं मात्र 3 संघादरम्यान मात्र नक्कीच चढाओढ असेल. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. या सामन्याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा निर्गुण अँड सन्स क्रिकेट संघासमोर रवळनाथ ओरोस क्रिकेट संघ. गोलंदाज अंकुश बांबर्डेकर, ज्याच्यासाठी बक्षीस प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक ओम स्पोर्ट्स महापण यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत होतंय. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते ती रवळनाथ ओरोस क्रिकेट संघाची. या 2 संघादरम्यानची यश प्रेक्षकांसाठी नक्की माहिती सांगूया. जर रवळनाथ ओरोस क्रिकेट संघानं सामना जिंकला तर आजचा दुसरा संघ हा रवळनाथ ओरोस क्वालिफाय होईल. पण जर निर्गुण अँड सन्स क्रिकेट संघानं हा सामना जिंकला तर यानंतर मात्र 3 संघादरम्यान या ठिकाणी सामने होतील. एक संघ जो आदि आर्यन देवले क्रिकेट संघ अगदी आज टॉपला पोहोचलाय, 3 सामने सलग जिंकतोय. परंतु या 2 संघादरम्यानच्या ह्या लढतीकडे नजरा. जर रवळनाथ ओरोस क्रिकेट संघानं सामना जिंकला तर हा दुसरा संघ आजचा हा पुढील फेरीत प्रवेश करणारा, आणि जर निर्गुण अँड सन्स क्रिकेट संघानं सामना जिंकला तर रवळनाथ ओरोस, मातोंड सातेरी आणि निर्गुण अँड सन्स तिन्ही संघ समान गुण आणि पंचांचा इशारा होतोय. सामना शुरू होतोय. 54 रनों का टारगेट टोटल मैच को जीतने के लिए. आज के शाम के दौर में मुकाबला जारी. ओपनिंग जोड़ी मैदान पर. पहली गेंद एक लोअर फुल टॉस गेंद हल्के से कलाई का उपयोग किया, मोड़ा गेंद को स्क्वायर लेग की तरफ एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ रवळनाथ ओरोस क्रिकेट टीम का. बहुत ही शानदार गेंदबाजी की. एकमात्र बल्लेबाज जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, 2 छक्के लगाए, 1 चौका लगाया, 19 रन बनाए सुनील मालवणकर ने. लेकिन उनका साथ उतना अच्छा नहीं दिया किसी और बल्लेबाज ने. सामने से अच्छी गेंदबाजी हुई, खास करके आखिरी ओवर में मयूर पेडनेकर ने बहुत ही किफायती स्पेल किया. राउंड विकेट सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर अंकुश बांबर्डेकर, जिनके लिए इनाम रखा है ओम स्पोर्ट्स महापण की ओर से 100 रुपए का.
अच्छा शॉट बॉलर के ऊपर से, 1 रन के लिए फिर से निकले दोनों बल्लेबाज अपने अपने छोर पर सुरक्षित, और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 2 पर। युवराज कदम और उन्हीं के साथ जॉन फर्नांडिस ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। और इस बार हवा में लपके गेंद को फाइनल की तरफ, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे कैच को पकड़ते हुए पहला विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ टीम का डीजे, बॉबी डीजे। साठी घोषित होतोय बक्षीस 200 रुपयाचं पारितोषिक। येणाऱ्या पुढील चेंडूवर जर त्याने विकेट मिळवली, गडी बाद केला, तर ओम स्पोर्ट्स महापण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक। नए बल्लेबाज मैदान पर, 2 रन 1 विकेट के नुकसान पर एक नाजुक शुरुआत। रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम 54 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। आउट होकर वापस युवराज कदम और जॉन फर्नांडिस का साथ देने के लिए, और एक नए बल्लेबाज मैदान पर, विशाल लुडबे। अच्छा शॉट, बढ़िया शॉट, बिल्कुल कॉपी बुक स्टाइल, कवर ड्राइव का एक लाजवाब शॉट, गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई 4 रन के लिए डीजे बबी। तो चौका, पहला चौका निकलता हुआ रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम के साथ, और चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पर, 1 विकेट पर 6 रन। 54 का टारगेट है। मुकाबला 2 टीम निर्गुण एंड सन्स और रवलनाथ ओरोस, इन 2 टीमों के बीच में शाम के दौर में। और फिर से रिप्ले देखने को मिला, गेंद थोड़ी सी हवा में, बिल्कुल डाइस लगाया था, अपने आप को जमीन पर बिल्कुल झांक दिया था, लेकिन गेंद से दूर। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। बैक टू बैक दूसरा चौका निकलता हुआ और स्कोर डबल फिगर में 10, जो कि 10 पर पहुंचा 1 विकेट पर। था, बढ़िया टाइमिंग था शॉट पर, कवर पॉइंट बाउंड्री पर 4 रन। चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 14 पर, 1 विकेट पर 14 रन। नॉन स्ट्राइकर एंड पर जॉन फर्नांडिस उनका साथ देते हुए युवराज कदम वापस 1 रन बनाकर, लेकिन आते आते 3 चौके विशाल लुडबे के बल्ले से। आज का तीसरा दिन सागर सकपाल, उन्हीं के साथ विल्सन फर्नांडिस, समीर वेंगुर्लेकर, यश किंदड़ेकर स्कोरिंग की जिम्मेदारी के साथ। कमेंट्री बॉक्स में कल के 2 दिन में सचिन सावंत, उन्हीं के साथ सागर कदम, संतोष मरिये, योगेश परब और मैं अशोक नाइक, आपका स्वागत इस आज के शाम के मुकाबले में। लेकिन यश, मेरे ख्याल से दर्शक आज निश्चित रूप से सोचते होंगे कि 3 टीमों को बीच में शायद सुपर ओवर का मुकाबला हो जाए। बबी, बिल्कुल ये दर्शक सोचते होंगे आज, क्योंकि वो मैच नहीं देखा है आज के पिछले 2 दिन में। तो आज दर्शकों की उम्मीद है कि क्यों न तीसरे दिन के शाम में 3 टीमों के बीच में और एक बार फिर से जो कि मुकाबला देखने को मिले। फिलहाल देखना होगा क्या होता है मैदान पर। एक अच्छी शुरुआत बल्लेबाजी में 3 चौके के साथ विशाल लुडबे और लेफ्ट हैंडर बैटर जॉन फर्नांडिस पर निगाहें।
और गेंदबाजों के लिए खुशखबर, हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम ओम स्पोर्ट्स महापौर की ओर से। गेंदबाजी में परिवर्तन, बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से बड़ा सावड़ दिखाई देते हुए, बिल्कुल घर के मैदान पर घर के दर्शकों के सामने कल बेहतरीन प्रदर्शन किया था जयराम परब ने। थोड़ा सा फील्डिंग का मुआयना किया, जॉन फर्नांडिस स्ट्राइक पर, थोड़ा परिवर्तन फील्डिंग में, ऑफसाइड पर छोटी गेंद, ओ स्क्वायर बाउंड्री पर गेंद हवा में, सीधा फील्डर के हाथों में, दूसरा धक्का लगता हुआ रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम को जॉनी जॉनी एस पप्पा। वेंगुर्ले कैंप मैदान पर आज के तीसरे दिन के शाम के दौर में ये दो टीम आमने सामने। सामने 54 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम के, लेकिन दो सफलता बहुत सस्ते में, खुद के व्यक्तिगत एक रन बनाकर जॉन फर्नांडिस वापस, विशाल लुडबे मैदान पर और उनका साथ देने के लिए अक्षय जादव न्यू बैटर, सफलता हासिल करते हुए बड़ा सावड़, एक बेहतरीन कैच स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर के हाथों। दो फील्डर है, डीप लॉन्ग ऑन और डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर सी मारेका पर तैनात, राउंड विकेट राइट आर्म। आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, कवर पर फील्डर, रनआउट का खतरा, लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट, मिस फील्डिंग कवर पर, और जब तक अपने आप को संभालते गेंद को फील्ड करते, एक रन इसे बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रनों पर, 2 विकेट पर 15 रन। ओ थोड़ी सी धीमी फेंकी गेंद, चकमा देते हुए, शुरू में ऐसा लगा लगभग फुल टॉस, लेकिन लोअर फुल टॉस आगे गिरी थी, खेलना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ओ इस बार शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट पिच बाउंसर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत ही शानदार स्पेल कर रहे, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, बड़ा सावड़ कमेंट्री बॉक्स की ओर से। स्कोर वहीं पर रुका हुआ 15 पर, 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद, अच्छा शॉट, बल्ले के बीचों बीच एक ऑफ ड्राइव का सुंदर शॉट, गेंद चली गई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, गैप में 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे बबी फुल टॉस गेंद पर एक चौका, 4 रन। आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका, गेंद को फील्ड करते रन की शंका को समाप्त कर दिया। खेल इसी के साथ समाप्त हुआ दूसरे ओवर का। 2 ओवर का खेल समाप्त हुआ और दूसरे ओवर की समाप्ति के बाद 19 लॉस ऑफ 2 विकेट, 19 रन 2 विकेट के नुकसान पर। मैच को जीतने के लिए 35 रन, 24 चेंडू उरलेत,
24 चेंडू 35 सामना जिंकण्यासाठी रवळनाथ ओरोस क्रिकेट संघासमोर आव्हान। गेंदबाजी में परिवर्तन सामने से दूर वाले छोर से। ओ बड़ा शॉट, ओवर पिच गेंद, मिड विकेट पर गेंद खड़ी हो गई, फील्डर गेंद के नीचे, डीप मिड विकेट पर एक अच्छा कैच, मिड विकेट बाउंड्री पर अंकुश बांबर्डेकर सफलता हासिल करते हुए रवळनाथ ओरोस क्रिकेट टीम को लगता हुआ यह तीसरा धक्का। डीजे तो और एक इनाम आ चुका है 1000 रुपए का ओम स्पोर्ट मापन की ओर से। अंकुश बांबर्डेकर अगर हैट्रिक मुकम्मल करते हैं तो आपको मिलेंगे 1000 रुपए। और एक न्यू बैटर मैदान पर, नए बल्लेबाज मैदान पर। एक और से 4 चौके अब तक विशाल लुडबे, बहुत ही शानदार 16, उनके ऊपर दारोमदार। और न्यू बैटर टीम के विकेट कीपर बल्लेबाज अतुल ओरस्कर मैदान पर। आज बहुत ही शानदार विकेट कीपिंग और वो मैदान पर सामने अंकुश बांबर्डेकर सफलता हासिल करते हुए अपने टीम के लिए ये दूसरा विकेट चटकाते हुए राइट आर्म ओवर द विकेट दूर वाले छोर से। छोटी गेंद बैकफुट पर जाकर कट के गेंद को गली की तरफ, 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज, तेजी के साथ गेंद को फील्ड करते, लेकिन तब तक मौका बना 1 रन पूरा करने का। एक सिंगल बन गया, अपना खाता खोला इस सिंगल के साथ अतुल ओरस्कर ने, और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 20 रन पर। 20 लॉस ऑफ 3 विकेट, तीसरा ओवर मैच का चलता हुआ। बहुत मेहनत करनी पड़ेगी इस मैच में। अच्छी गेंद, बहुत ही शानदार क्रिकेट, एक लेदर क्रिकेट का शॉट। कवर पर फील्डर आते, एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड करते, थ्रो करते, फिर से 1 रन जुड़ गया तो स्कोर के खाते में। 21 टोटल स्कोर, 21 रन 3 विकेट पर। सामने विशाल लुडबे बिल्कुल बेहतरीन क्रिकेट खेल रहे हैं। एक स्टाइलिश बल्लेबाजी, स्टाइलिश क्रिकेट, लेदर क्रिकेट की तरह बिल्कुल। और छोटी गेंद उड़ाया मिड विकेट पर फील्डर, और एक सफलता मिलती हुई निर्गुण एंड सन्स क्रिकेट टीम को।
ओवर का खेल समाप्त हुआ और टोटल स्कोर 23, लॉस ऑफ 4 विकेट, 23 रन 4 विकेट के नुकसान पर। दस रन के साथ रन बनाने पड़ेंगे रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम को। 3 ओवर का खेल, 31 रन। और छोटे गेंद हुक किया इस बार बड़े खूबसूरत के साथ, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, गेंद 6 रन के लिए। डीजे चेंडू उरलेत सामना जिंकण्यासाठी 25 धावा। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बल्लेबाज को लगभग बीट किया उस गेंद ने। गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक डीप लॉन्ग ऑन, एक मिड विकेट बाउंड्री पर एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड मैन, एक कवर पॉइंट और एक एक्स्ट्रा कवर शॉर्ट कवर पर फील्डर ऑफ साइड पर। अच्छी गेंद, यॉर्कर लेन की पहला रन बड़ी तेजी के साथ लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते। बहुत ही शानदार दौड़, विकेटों के बीच में 2 बहुमूल्य रन रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। एक बिल्कुल कांटे का टक्कर शाम के दौर में दोनों टीमों के बीच में, लेकिन सामने जब तक यश विशाल लुड़बे मैदान पर है, मैच है बिल्कुल बाकी। ये खिलाड़ी बिल्कुल लड़ रहा है, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहा है। बेहतरीन शॉट, बॉलर के पास से स्ट्रेट ड्राइव का लाजवाब, फिर से पहला रन तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे, थ्रो पहुंचता हुआ जब तक नॉन स्ट्राइकर एंड पर, फिर से अच्छा तालमेल, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ 33, लॉस ऑफ 4 विकेट, 33 रन 4 विकेट पर। स्लोअर वन, लेकिन बिल्कुल सही अंदाज के साथ मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर इस बार सिर्फ 1 रन मिल गया स्कोर के खाते में। अच्छी फील्डिंग, मिड विकेट बाउंड्री पर गेंद को फील्ड करते और 1 ही रन मिलता हुआ स्कोर के खाते में। खुद का दूसरा, टीम का चौथा। बाड़ा सावड़ अपने बॉलिंग मार पर और स्कोर हो चुका है 34। तो अभी भी चाहिए मैच। अच्छा शॉट, एक सिंगल लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर। तो टोटल 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 35 रन। तो आने वाले 2 ओवर 12 गेंदों का खेल बाकी, 19 रन, 12 चेंडू उरलेत, 12 चेंडू आणि 19 धावा सामना जिंकण्यासाठी।
साठी गोलंदाजीत बदल होतोय. अनिल पालांडे सज्ज होतोय आमच्या दूरवरून आणि समोर मात्र स्ट्राईकला सज्ज होतोय तो फलंदाज मयूर पेडणेकर. आणि आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार विशाल लुडबे हा नॉन स्ट्रायकर एंडला. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर हा खेळाडू मात्र आपल्या संघाला सावरतोय, डाव सावरतोय. सामना येऊन ठेपलाय तो 12 चेंडू 19 धावा. हो, सुंदर चेंडू गुडले स्पॉटवर थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडू, अजूनही बाकी 11 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 19 धावा. एक चुरशीची लढत या 2 संघादरम्यान. जर सामना निर्गुण अँड सन्स संघानं जिंकला तर उर्वरित अजून नक्कीच सामने या मैदानावर. आणि दुसऱ्या बाजूने रवळनाथ ओरोस क्रिकेट संघानं जर जिंकला सामना तर जवळपास आजचे सामने संपल्यागत जमा. थोडासा लाईनला भरकटतोय, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. आणखी एका धावेची भर ही धावसंख्येत पडते. पहिली अवांतर धाव आमचे गुणलेखक यश किनळेकर आम्हाला माहिती सांगतायत. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटला एक गगनचुंबी फटका. षटकारासाठी 6 धावांसाठी. पलकावर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज. पंचांचा बाईचा इशारा येतोय. या एकेरी धावेबरोबर धावफलक पुढे सरकतोय आणखी थोडा. तो 43 धावा 10 धावा. सामना जिंकण्यासाठी रवळनाथ ओरोस क्रिकेट संघासमोर 5वं षटक आणि यानंतरचं शेवटचं षटक. सुंदर फटका कट करतोय. स्क्वेअर कटचा फटका. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार. विशाल लुडबेच्या बॅट मधून 4 धावा. डीजे डीजे संघासाठी घोषित होतंय बक्षीस 1000 रुपयाचं. जर सामना निर्गुण अँड सन्स क्रिकेट संघानं जिंकला ओम स्पोर्ट महापण कडून आपल्याला मिळतील 1000 रुपये. लास्ट ओव्हर टू गो. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीत बदल होतोय कॉमेंट्री बॉक्स कडून. फुलटॉस चेंडू हवेत फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीला चेंडू सीमा पार. चौकारासाठी 4 धावांसाठी. विशाल लुडबेच्या बॅट मधनं 4 धावा.
त्या कदाचित या ठिकाणी जर हा सामना निर्गुण अँड सन्स क्रिकेट संघाने जिंकला असता तर आणखी 2 सामने आपल्याला बघायला मिळाले असतील, परंतु हा दुसरा सामना जिंकतोय. सुरुवातीचा पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना लागोपाठ तिसरा सामना जिंकतोय तो रवळनाथ ओरोस. त्या अगोदर आदि आर्यन देवली क्रिकेट संघ सलग 3 सामने जिंकतोय आणि एक हाती अगदी सुरेख फटकेबाजी सुरेख खेळी करतोय. तो 6 चौकार 1 षटकार आपल्या खेळीत 18 चेंडूंचा सामना करतोय. विशाल लुडबे एक नाबाद मॅच विनिंग खेळी करतोय. 40 धावांची मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो विशाल लुडबे. बाळा सावळ आणि अंकुश बांबार्डेकर आपण यायचंय. आपलं बक्षीस घेऊन चला. ओम स्पोर्ट्स महापण यांच्याकडून आपल्याला बक्षीस दिलं होतं, या ठिकाणी घोषित झालं होतं. तर आजचे 2 संघ पुढील फेरीत प्रवेश करतात. आदि आर्यन देवली आणि रवळनाथ ओरोस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 18 चेंडू 40 धावांची विस्फोटक खेळी विशाल लुडबे मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर बाळा सावळ आणि अंकुश बांबार्डेकर आपण या कॉमेंट्री बॉक्स मान्यवर कक्षा समोर. आणि मॅन ऑफ द मॅच विशाल लुडबे. एक सुंदर असं टी शर्ट, मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स बॅट्स हाऊस आणि त्याचबरोबर सुंदर असं टी शर्ट. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आणि कैलासवासी गीतेश गावडे याच्या स्मरणार्थ एक सुरेख अशी सुंदर अशी ट्रॉफी.